देवा तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती। आज तुझी संगत केली ना, आम्हाला दही तूप लोणी मिश्री खायला मिळालं, तुझी ये संगती निश्चिंती। बरोबर आहे का नाही? मग संगत कोणाची करायची? गोपाळांनी कृष्णाची संगत केली तर त्यांना खायला भेटलं की नाही? तसं मायबापो जीवनामध्ये चांगल्या माणसाची संगत करा। संतन के संग लाला रे थोडी जरी जर तुम्हाला माय बाप संतांची सज्जन माणसाची झाली तर तुमच्या जीवनाची काया पालट होते। तुम्ही मला असं हो, संगतीमुळेच माणूस बिघडतो, संगतीमुळे माणूस उद्धार पावतो। नाही कळालं तर ऐका, इथं कोणी इमल खात असेल गुटखा खात असेल माझ्या बापाचं काही जात नाही आणि खाऊही नाही माणसं, पण जो इमल गुटखा खातोय ना तमाकू खातो ना त्या दादांना विचारा की होऊन तुम्ही खायला लागले का? नाही नाही, कोणीतरी त्याचा मित्राची संगत, तो मित्र पहिले आयती चुई दे तमाकू ले रे थोडेसे पत्ती नाही रे वकू जीव करस खाय रे वर ते काय सांगशी जसा स्वर्ग रिटर्न होईल। याला अर्धा विडा पूर्ण विडा मग याला सवय लावतो, कोणामुळे? त्याच्यामुळे ले रे आणि याला पूर्ण सवय लागल्यानंतर हा मागतो देणार आहे, तो काय सांगत तू लेवा नाव नाही का संगत। बर का तुमच्याकडे इमलची पुडी भेटणार पोरा, इमलची पुडी देखाल तुम्ही, एक मोठी पुडी रास एक दाखली पुडी रास, ती दाखली पुडीला काय म्हणतात? बच्चा। दोष त्यांचा नाही, त्यांना इमल घ्यायला पाठवणाऱ्यांचा दोष आहे। काय म्हणणे दादा? पाठवू नका आपल्या लहान पोरांना, इकडे लक्ष द्या। मग संगतीचा परिणाम एवढा होतो, थोडं नारद भक्ती सूत्रातलं महत्व सांगतो तुम्हाला, इकडे लक्ष द्या माझ्या। एकदा नारदाने भगवंताला विचारलं, म्हणजे देवा मला सतसंगतीचं महत्व सांग। भगवान परमात्माने मला नेहमी तुला सांगतो, एक जण तुला सांगेल म्हणजे काय बघ, त्या काट्यांवर एक सरडा आहे, सरडा काढतो तुम्हाला सल्ल्या, त्या सरड्याला जाऊन विचार सतसंगतीचं महत्व। नारद गेले त्या सरड्याला म्हणाले, त्या काट्यावर बसलेल्या सरड्याला म्हणजे भाऊ मला सतसंगतीचं महत्व सांग। त्या सरड्यानं नारदाकडे पाहिलं आणि मान टाकली, मेला। पुन्हा नारद देवाकडे गेले, नारदांनी सांगितलं देवा तो सरडा मेला, त्यानं सतसंगतीचं महत्व सांगितलं नाही, सांगा ना देवा। भगवान परमात्मा म्हणतायत एक काम कर, त्या आंब्याच्या झाडावर बघ एक पोपटाचं घरट आहे, त्या ठिकाणी एक पोपट्याचं पिलू जन्माला आलेलं आहे, त्याला जाऊन विचार। नारद म्हणे तो मरा होता ना, म्हणे अजिबात नाही, जा। गेले नारद म्हणे त्या पोपट्याच्या पिलाला म्हटलं दादा मला सतसंगतीचं महत्व सांग। त्या पोपट्याच्या पिलाने खाली मान टाकली, मेला तो। नारद म्हणे रागाच्या भरात आले, भगवंताला म्हणतात देवा सांगायचं असेल तर बोल, कशाला विनाकारण एक 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 जीवाचा प्राण जातोय? भगवान परमात्मा म्हणतात आता तुला एक जण सांगेल, म्हणे काय? 25 वर्ष लग्नाला झाली त्या राजाला, त्याला आता मुलगा झालेला आहे, त्या मुलाला विचार। नारद म्हणे मी जाऊ आवनी, म्हणे का बो? सल्ल्या मरी घ्या त्यांनी भाऊ बंदी कोण नाही होतं, पोपटनं पिल्ल मरी गे त्याला देखणार कोण नाही होतं, आणि राजान पोऱ्या जर मरी घ्या तर म्हणे पुण्यतिथी कोणीच करावं। भगवान परमात्मा म्हणे नाही नाही तू फक्त जा। नारद गेले बसले, राजाला आनंद झाला की 25 वर्ष लग्नाला झालेली होती, मुलगाचा जन्म झाला आणि महर्षी नारदांचं आगमन, म्हणून त्यांनी तो मुलगा घेतला, नारदाजवळ दिला। नारदाशी खाली अशी मान फिराय, त्या मुलाकडे पाहायचे का? देखता देखता अवधूत चालना घ्या, राजाने कंबरले तलवार। तोच मुलगा मायबाप एका दिवसाचा मुलगा नारदांना बोलला, महर्षी तुम्ही कशासाठी आलेले आहेत मी सांगतो तुम्हाला। नारद चक्रावले, म्हणजे एका वर्षाचा पोरगा बोलायला लागला का? बाकीना मरी जात तरी नेमन बोलता येत नाही, का रे महाराज आता येणार आहे? मरी जात तरी चांगलं येत नाही, बाकीना मरी घ्या तरी हरिपाठ पाठ। कधी गौतमगिरी बाबांना दरबार मा घ्यात
चांगली वर्गणी दिदी होणार ज्याने अंडी लिदी होती आणि घर घ्या होते नाको सांगाले काबली दिदी यंदा त्याचे काय काम बरं कीर्तन माई संगीत चांगला बोलतात नाही टाइमही घेणार आहे भूक लागली ना खाव अलबट ना तर नीट बोलावणी प्रसादचे बरं चांगलं खाईले पुऱ्या काय चांगल्या जमण्यात न तडे बट्टान तू रातभर मग समजतो तुला कसा चटका लागत असेल घर जो फिराय ना टाळ्या वाजवा माझ्या मायमाऊलींसाठी कल्याण होईल तुमचं जीवनाचं सोनं होईल महिला मंडळ खोटी गोष्ट नाही महाराज तुम्हाला चांगलं माहित आहे माऊली सोहळ्यानंतर जर पूर्णाची पुढी सप्त्यामध्ये मिळत असेल फक्त गौतमगिरी बाबांच्या दरबारात माझं युट्यूबला कीर्तन ऐका तुम्ही बऱ्याच ठिकाणी मी तुमचं नाव गावाचं नाव घेतो खरं आहे बाकीच्या गावांना सोडा होतात होत नाही अशी गोष्ट नाही पराय गावातून ट्रॅक्टर बरी येतच पण तुमचं गाव गावातच पूर्णाच्या पोळ्या बनवतात ही गौतमगिरी बाबांची ताकद आहे इकडे लक्ष तो मुलगा बोलू लागला म्हणे महर्षी माझ्याकडे बघा मी तुम्हाला सांगतो सतसंगतीचं महत्व म्हणले काय जेव्हा तुम्ही संत मी सरड्याच्या येवणीत होतो तुम्ही आले तुमचं दर्शन घेतलं थोडी संगत प्राप्त झाली तर त्या सरड्याच्या येवणीतून मुक्त झालो पोपट्याच्या येवणीत आलो तिथेही तुमच्या संतांचं दर्शन झालं त्या ठिकाणी मुक्तता झालो दोनदा तुमच्या संतांचं दर्शन झालं म्हणून ती पुण्य झाली म्हणून या राजवैभवामध्ये राजवाड्यामध्ये राजकुमार होऊन जन्माला आलो कळलं तुम्हाला ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद एका याच्यात नाही माय बाप तुम्ही या वर्षी दरवर्षी सप्ताह करतायत हे तुम्ही करतायत ना हे तुम्ही जन्म जन्मी आम्ही बाहु तेव्हा गौतमगिरी बाबा कृपा केली म्हणून सर्व गोपाळांनी सांगितलं देवा तुझी संगती झाली आमुची निश्चिंती भगवान निश्चिंत झाले म्हणजे हो काय कारण दुसऱ्या चरणात नाही जय हो आम्ही जे पाहिलं नाही ते आम्हाला भोगायला मिळालं भगवान परमात्मा म्हणतात भेटलं तुम्हाला मग एक काम करा आता घरी जा सर्व म्हणतायत देवा घरी का जाऊ घरी काय तिसऱ्या चरणात घरी ताकाचे सर्वर घरी ताकाचे सर्वर
देवा तू घरी पाठवतो ना आम्हाला घरी काय घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे फूल आता जर तुम्हाला सांगितलं जा घरे घर तुम्ही काय म्हणता हा ते वाटलं रे ना का भाऊ बट्या पुऱ्या प्रसाद देवाई गे घर काय आम्ही थोडी रांधेलचे बरोबर आहे का हा संसारी मुद्दा झाला पण परमार्थिक मुद्दा ऐका घरी ताकाचे सरोवर ताक म्हणजे संसार आणि येथे नवनीताचे पूर नवनीत म्हणजे सुख दूध पिऊन माणूस सुखी राहतो का ताक पिऊन काहीच पेतात नाही तुम्ही हाय पेतच का मग ताक पिऊन फायदा नाही आहे पण दूध पिऊन फायदा आहे की नाही माय काय तसं घरी ताक ताक म्हणजे संसार ताक किती पिलं तर ताकद येईल तसा संसार केला तर किती सुख प्राप्त होईल आज मेला पंजा मेला बाप मसना गेला अरे देखत देखत नातू पण तू तोही तैसा संसारात सुख आहे काय कोण सुखी बरं संसार उच्च वोट करा त्याला सत्कार करले तसा मी जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दिया पर दिया दुखिया पोलीस दादा सुखी आहेत का आहे की नाही पोर संसाराला लागली रोज फोन लावणं पडत जयंती असले कस काय चालू आहे मी नेहमी म्हणतो महाराज बरेच लोक म्हणतात अख्ख्या परिसरामध्ये माझ्या डोळ्यासमोर सुती म्हणून नाही सत्य पोलीस डिपार्टमेंट मध्ये निष्ठावंत जर खरा असेल तर आपले पोलीस दादा सुती म्हणून नाही खरंय मला एक जण बोलणं होतं म्हणे आपण रात्री फिरतस ना म्हणून या पोलीसवाला हप्ता लेतस म्हणे म्हणे एक मन जोडेल पोलीसवाला असले हप्ता आणि कीर्तनकार असले सप्ताह विनोद विनोद इकडे लक्ष हा एका संसारामध्ये सुख या संसारामध्ये लगीन वैलवाला बी रडायना आणि कुवारा बी रडायना लगीन वैलवाला रडायना नाहीतरी लगीन लावतो आणि कुवारा रडायना कधी आहेत लागी आणि तुमले जर लढाईनी मजा लिहिली होईल ना फक्त 70-75 वर्ष ना दल्लानी दल्लीली लढाई ऐकू भलता भारी लढाई करतो त्या दल्ला वाटावर साहेब तू करतो नाही बाबी करतो नाही दल्ली आगनीर रो येतो हाय का सुख महाराज मी तुम्हाला नेहमी सांगतो तो दृष्टांत देत नाही संसाराचा सुखाचा बघा या संसारामध्ये 4 पोराला रडतोय 2 पोराला रडतोय 1 पोराला रडतोय ज्याला नाही तो ही रडतोय असा संसार आहे 4 पोराच्या बापाला विचारा वावा 4 पोर 4 सुना नातू पण तू वावा तो 4 पोराचा बाप सांगतो पुढे वळ मग 4 पोराला दुःख येतं 2 पोराला सुखी असेल त्याला विचारा मग वा 2 पोरं 2 सुना नातू पण तू वावा तो काय सांगत जाऊ द्या ना महाराज काय विचारतस बाबा 2 पोरं 2 सुना आहेत मस्त पैकी नाही ना भाऊ तुला माहिती ना का काय वेगे भाऊ मोठी उमाल देखतास की चान बघून जागते बरं बाबा तुम्हाला मोठी सुनबाई पहिल्या चहाची पातेली जागते ना मग दाखली तरी चांगली होईल ना नाही ना भाऊ मोठी तरी चान बघून जाकत दाखली तर गलीमा कपडा फेकत जी बाई सासू सासरा असले वागत नाही जी बाई नवराना खिसमे पैसा चोरी चोरी माय नावनं सोनं करत अशी बाई कितला का महादेव वल्ला करे ना तरी महादेव सपन मा यवान या बाई महादेव पारिक पाडात महाराज त्याला झोपू बी देतात नाही आणि कोल्ला बी होऊ देतात एखादी माय मावली तर महादेव नांगे बटणी ना ती मायल वाटच अहो महादेव मनीच बसाडेल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओ बाई तो जित्ता महादेव 9 वाजेगा तरी बिगर चाना फिरायना तरी जा महादेवाची सेवा करू नका असं माझं म्हणणं नाही आहे एक ध्यानात ठेवा पत्थर की पूजा करने से कभी भगवान नहीं मिलता भगवान मिलना चाहिए तो मन में भाव श्रद्धा रखनी चाहिए पत्थर की पूजा करने से कभी भगवान नहीं मिलता जिंदा माँ बाप की सेवा कर लीजिए भगवान अपने घर आता
इकडे लक्ष द्या. मग दोन पोरालाही सुखी नाही, मग एक पोरगाला सुखी असेल त्याला विचारा, वा एकटा पोरगा एकटी सुनबाई नातू पण तू वावा. तो काय म्हणत, महाराज पोटना उभ्या पोट मास दाबिली, आपला दात आपलाच वट, कुठे बोंबलाल जाऊ. मग पोरवाला संसारामध्ये दुःखी आहेत, मग ज्याला नाही तो सुखी असेल त्याला विचारा. वा 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 अंगेन मांगे दोन्ही हात संगे खाई लिओ लुई लिओ, कुठे येणं नाही कुठे जाणं नाही, आपलं आपलं घर बरं आपलं आपलं दार बरं. उटिंग बसिंग स्लीपिंग. तो बी म्हणत महाराज लंगड तांगड तिरप तारप पेंगड पांगड चकाने चुकाने देता मन नाव चालतं. ओ काका गुच्चूबट तू तरी बरा आहे, पोरेस वालासकडे द्या टाईमवरच्या भेट राहिली नाही. या बस स्टँडवर बटेल राग ना काय उद्या कोण आणि जो जसा वागसवी त्याला लागी जाईल. जसं काही लोक म्हणतात जाऊ द्या हो कीर्तनकारच ना धंदा आपटाय राहतात नाही आपले काय लागी, तसं मी बोलाय ना कोणले लागी ना तो तसा वागसवी. या बस स्टँडवर बटेल या दल्ला दल्ला या ज्या बसेल राहतस ना या सुखी आत्मानी प्युअर दुखी आत्मा आहे त्या. यातल्या गरमा बुवा चांगल्या बोलतेत नाही, पोरे चांगलं बोलतात नाही म्हणून त्या घरेदारे सोडतात आणि बस स्टँडवर बटतात. बरं बटनात बटनात गुच्चू पटो ना, बाकी नाही तर किडाच पाडो. कोणात का पाहुणा राम राम तू काय कर कथा उडा त्या पाहुणा पुन्हा गाव पोऱ्या देखा देखा कोणा गा बोलता बेकार करा नाही ती औषधरेल सांग राहिना. असा बराच दल्ला असते महाराज. चांगला चांगल्या बाय मुंजे असले गोड मुंजा कट टाका आणि जास्ती जास्ती माय बापू पोरेसना लग्न मोडेले एक सांगे संजास त्यांचा शेवट सुद्धा चांगला होणार नाही. विठ्ठल विठ्ठल पण आमच्या तरुण पोरांना असं वाटतं नाही नाही लग्न झाल्यानंतर सुख नाही रे भाऊ. पोरे सोन ऐका लगीन व्हानंतर जर सुखी राहतो ताम नाकडे देखा. कांदा आणा लसूण आणा मिरची आणा तेल आणा 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 करी करी गंगाराम भाऊ 5 कंदील गणी मग काना बाना हाय का नाही. म्हणून गोपाळ सांगतायत देवा घरी ताकाचे सरोवर पण येथे नवनीताचे पूर. नवनीत म्हणजे तुझ्या पायी सर्व सुख सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. तुका म्हणे माझी याची सर्व सुख. तेव्हा तुझ्या जवळ सर्व सुख आहे ना मी घरी का जाऊ. भगवान परमात्मा म्हणतात जा निघा तुमचे आई वडील वाट पाहतील निघा. सर्व गोपाळ म्हणू लागले देवा तू आता मारलं झोडपलं हात धरून जरी बाहेर काढलं तरी आम्ही जाणार नाही चौथ्या चरणात बाहेर. तुका म्हणे तुम्ही एक म्हण ऐकली का? ऐकली का पोलीस दादा? एक म्हण ऐकली का? माझ्याकडे लक्ष द्या. बाप वैसा बेटा. निंबाव बरोबर आहे ना? बाप वैसा बेटा.
केला इशारा जाता जाता, लक्ष द्या, बाप पैसा बेटा. नाही दाखलाय असं असा आनंद पाहिजे. हा आनंद तुम्ही किती भोगताय? आनंद नाही महाराज, आनंद या जीवनाचा आनंद घ्या. बाकीवान लोक आहेत की तुम्हाला अशी मंडळी भेटली, नाहीतर बाकीच्या गावांनी भेटतच मग आमले सापटिंगा जाईल, टीव उडेल, इयरफोन फाटेल, मांडोया उतरेल. आम्ही काय बोलतो त्याचे समजत नाही, त्या काय बोलतात आमले उमजत नाही. एका ठिकाणी असंच कार्यक्रमाला गेलो, गावाचं नाव नाही सांगत, कोणा याई बहिणी कोण उपाधी करी आणि कोणाला काही का वाटेल. बर का ठाकरे भाऊ, जसं तुम्ही रवीन किरणला पूर्ण खानदेशात उठवलं, तसं माय बापू खानदेशामधून गावागावापर्यंत जर काला पोस्ट झाला फक्त तुमच्या वार करून. खरं माझा कालाचा कार्यक्रम याच गावातून वाढला, युट्यूबला लोकांनी पाहिले बर का. नाहीतर आपल्या खानदेशामध्ये एकच मोठा कीर्तनकार काला करणारे ते म्हणजे गुरुमाऊली गोविंदजी बाबा वरसाडेकर. नांदच खुळाय महाराज खानदेशामध्ये त्यांचा कार्यक्रम. पण जेव्हा महाराज माझा काला त्यांनी ऐकला तर माझ्या पाठीवर हात ठेवला आणि ते म्हणले, महाराज मी गेल्यानंतर तुमचा नंबर आहे. ही कृपा कुठून? म्हटलं बाबा असं का म्हणतात? म्हणजे मी वारसा काला युट्यूबला पाहिला. अशी मंडळी भेटत नाही म्हणून एका ठिकाणी गावाला गेलो, त्या ठिकाणी माझं काल्याचा कीर्तन चालू होता, असा भेटणार नाही. त्या काय म्हणत मला उमजेने, मी काय बोलतो त्याचे सुधरेने. अचानक कीर्तनात प्रमाण आलं, कृपाळू सज्जन. मी म्हणायचो कृपाळू सज्जन, त्या मागे तुम्ही म्हणे कृपाळू कीर्तन. मग काका नेमन बोलाव म्हणे, बाग आल्याव म्हणे. अटे काय बाग आला नाही का? अरे काय येसपर लावा याचा नाही का, कांदा लावा नाही. येते पाहिजे एका जातीचे. चला ऐका, तुका म्हणे आता आम्ही नवजोत उडीता देवा, आम्ही आता जाणार नाही. आता हा शब्द वर्तमान काली. आता जर तुम्हाला सांगितलं आते वागर, तुम्ही काय म्हणता गरवाई रे आते का जाऊ, आते जेवण करी सनच जासो. आता तसं मागे काय झाले ते पाहू नका, पुढे हुशार आहे तुका. माग तुम्ही दारू पिली का, काही वाईट केलं का ते नाही, पण आता जर तुम्ही माळा टाकल्या तर आतापासून तुमचं जीवनाला सुरुवात आहे, मागचं पाहू नका. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीता. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचा भावार्थ झालेला आहे. आता चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात जायचं म्हणून माझी वाणी तुझे
मला संप्रदायात 21 वर्ष झाली. 21 वर्षामध्ये पहिल्यांदा एवढा मोठा हार गळ्यात आहे. पहिल्यांदा मना लगीन मा बी नाही असा हार मायने आहे कधी असं वाटराय ना असं नसं घर निघ जाऊ आणि तिला सांगू दे आपला लगीन मा बी नाही होतात असा हार. काय प्रेम आहे महाराज. हा हार कितीला तुम्ही बुकिंग केली असेल म्हणून 1100 रुपयाचा, नाहीतर हा 2000च्या पुढा हार. चांगलंय बुवा जरा हार गरली की आता लगेच ज्यूस करली यानं गुलकंद होई जाईल. हा हार 1100चा आहे बरं का माझ्या बाबा. 1100 रुपयाचा आहे. आणि जर छुट्टी फुलं घ्यायला गेले तर 200 रुपये किलो आहे. मग याचं जर वजन धरलं तर अर्धा किलोच्या वरती असेल ना, पण अर्धा किलो धरलं. आणि दोन हार जर आणले तर 1 किलो. मग 1100 आणि 1100 किती झाले? 2100 रुपये किलो पडला हार. आणि छुट्टी फुलं घ्यायला गेले तर फक्त 200 रुपये 250 रुपये. मग या छुट्टी फुलांचा भाव का कमी? ते छुट्टे आहेत म्हणून भाव कमी. पण ये फुलारांचा हारची किंमत का जास्त? हे सर्व एकत्र आले म्हणून यांची किंमत वाढली. म्हणून हिंदूंनो तुम्ही एकत्र या, एकत्र राहा, गौतमगिरी बाबांचे सेवक बना एक होऊन, तर तुमची किंमत वाढेल. ल्या बाबा बाबान गया मा टाक द्या रे. बाबान लगीन बाकी पाया पडा असा निघ जावा बाबा तुम्ही. इकडे लक्ष. हा फोटो काढल्या बरं पोलीस दादा आपले शेवट काम माई. इकडे लक्ष द्या माय बापू. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. सर्वांना पाठ आहे, पाठांतर झालेलं आहे. मी काय जास्त लावत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही केवळ काही काल्याची आम्ही से देवजडी झाले मासे. भगवान परमात्मा गोकुळात आल्यानंतर पहिल्यांदा कंसानं पाठवली ती म्हणजे पुतना. ही पुतना आकराड विक्राड होती, पण तिनं मेकअप करून आली होती. राक्षसीन होती म्हणून तिनं मेकअप केला. आता मेकअप कसा केला महिला मंडळ? तुम्ही करताना, तुम्ही आयब्रो करताना दोरावर आयब्रो करतो. पुतना मावशीले दोरात चालना आणि डायरेक्ट दोर खंडेल ना. पण केवढी होती? गर्ग पुराणामध्ये उल्लेख आहे त्याचा. गर्ग पुराणामध्ये एक दाखलं ट्रॅक्टरनं मुसळतात आणि एक दाखलं ट्रॅक्टरनं मुसळात तर तिने आयब्रो होईल. तुम्ही पावळ मिक्सिंग करताना चेहऱ्याला असं पुतना मावशीले हात नाही लागणार, डायरेक्ट जेसीपीना लोळ. तुम्ही केस सेट करण्यासाठी विरळ दाताचा कोंगा वापरताना महिला मंडळ, बरोबर? पुतना मावशीले दाताना कोंगानी चालणार, डायरेक्ट जेसीपीना दाता चालत. बरं तुम्ही बऱ्याच महिलांना इथं डोकं दुखतं, मुलींचं डोकं दुखतं. ऐका पोरी हो, तुमचा भाऊ म्हणून ऐका. डोकं दुखण्याचं एकच कारण आहे, तुम्ही आंबाडा विसरले. जेवढं तुमचे केस मोकळे तेवढं तुमचं डोकं दुखतं. मी नाही सांगत, विज्ञान सांगतं. विठ्ठल विठ्ठल. आता ऐका. साड़ी नेसली, लगा के गजरा पहन के साड़ी, चाल तेरी मतवाली गोकुल में आ गई है. मस्त वाट रहे. बताओ बताओ रे कहाँ है नंद का गाड़ा रे. आई मैं दूर से लेने उसकी बलिया. ठुमक ठुमक के चमक चमक के देखो तो आई गोकुल में आ गई है. पुतना आ गई है, पुतना आ गई है.
जुना गाना है मिलो तो तुम तो हम शर्माए, मिलो तो आप चुराए, हमें क्या हो गया। जुना गाना बघा तुम्ही जुने गाणे। बैठ मेरे पास तुझे देखता रहूं, बैठ मेरे पास। जुना गाना साजन मेरा विपार है, मिलने को दिल में करार है। आते ना बंगार गाना है, नाचणारा भी चांगला नाही, गाणं भी चांगलं नाही। गोंडावाली है तो अभ्यास कर काय गोंडा काम पडी तुले। एक गाणं नाही तर येडं कट टाक। आय झुमकावाली वर असा कुत्त आय नदी तडीले नदी तडीले चालनी, आई नदी तडीले चालनी। काय पत्ते का मला जाऊ दे, ते झुमकावाली पोर नदी तडी चालली, दोन वाल चालली, तुला काय पोट दुख राही ना, तू अभ्यास कर। त्याच्यापेक्षा मस्त गाण्यांवर नाचायचं ना मला। गाणे कमी आहेत का? बंगाली रे बंगाली बाबा बोल बोल बंगाली बंगाली बाबा बोल बोल खरं गौतम गिरी बाबांना जो भक्त होईल तो जोराना अलग नमो बाबा बंगाल नाथ भगवान कपनी बाबा बंगाल भगवान कपनी माझं
ते कडवा बाबा गौतमगिरी बाबा ओ बाबा गौतमगिरी बाबा गौतमगिरी नव नव नाथाय ओ नव नव लहाय टाळ्या वाजवायच्या नाचण्यासाठी